या ठिकाणी काही तरुण वर्ग देखील आहे, तरुणी देखील आहेत, त्यांना देखील काही प्रश्न मांडायचे आहेत. काय सांगशील ग, या प्रभागामध्ये विकास झालाय का? काय वाटते तुला? बहुतेक नाहीच, कारण की आम्ही खूप अशा लोकांना वोट करतो वगैरे, तरी पण इथं काही सुधारणा दिसत नाही आम्हाला. आम्ही त्यांना आमच्या प्रॉब्लेम सांगतो की इथे आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे वगैरे. इथं मी आता BCS करते, रोज कॉलेजला जाते सकाळी 7:30 वाजता. कुठे करते तू? मी लोणीला BCS करते. म्हणजे अपडाऊन करतेस का? हो, अपडाऊन करते मी. तर सकाळी पण पावसाचं वगैरे, पाऊस जर असला तरी ते खूप चिडचिड होते. तुम्ही बघू शकता हा रस्ता खूप खराब आहे. पावसाने त्याने ते खूप चिखल होतं आणि जाण्या-येण्याचा पण प्रॉब्लेम होतो आम्हाला. जर संध्याकाळी पण कधी लेट झालं तर इथं अंधार असतो, इथे लाईट पण नाही आहे. आम्ही लाईटीचा पण त्यांना प्रॉब्लेम सांगितला, पण त्यांनी अजून काहीच केलेलं नाही यावर. अच्छा. हो, आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आम्हाला इथून येण्या-जाण्याचा वगैरे. रस्ता पण नीट नाही, काही लाईट नाही वगैरे असं. किती वर्षापासून आहे हा प्रॉब्लेम तुमचा? खूप वर्षापासून, अजून झालेलाच नाही इथे रोड एकदा पण. माझ्या मते दिला पाहिजे, कारण की नवीन पिढी जेव्हा येते त्यांना काही प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे त्याची नीती असते. त्यांना माहीत असतं की कसं केलं पाहिजे वगैरे. तर मला वाटतं की त्यांना पण चान्स दिला पाहिजे. ते इथे सुधारणा घडवू शकतात असं तुला वाटतं? नक्कीच. नक्कीच यंदा या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी दिली पाहिजे असं बऱ्याच तरुणांचं म्हणणं आहे.